कार चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे रस्त्याशेजारी पार्क केलेल्या एक ऑटो रिक्षा आणि दोन दुचाकींना धडक देऊन कार इमारतीच्या बांधकामासाठी खोदलेल्या 20 फूट खड्ड्यामध्ये पडली. ही घटना काल पाचपाकडी येथे सायंकाळी 7च्या दरम्यान घडली. या अपघातामध्ये कारमधील तिघांची सुटका करण्यात आली असली तरी तिघेजण जखमी झाले असून एका व्यक्तीला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. अपघातात टाटा सियारा कारचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे, तर एक ऑटो रिक्षा, ॲक्टिवा बाईक आणि सुझुकीचे देखील काही प्रमाणात नुकसान झालं आहे. टेस्ट ड्राईव्ह वाहनामध्ये 3 व्यक्ती प्रवास करत होत्या. गाडीची एअरबॅग उघडल्यामुळे 2 व्यक्तींना किरकोळ दुखापत झाली असून एका व्यक्तीला कौशल्य रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. प्रिया या आधारवाडी कल्याण येथे राहणाऱ्या व्यक्तीला डोक्याला आणि कमरेला दुखापत झाली असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मिथिलेश पासवान आधारवाडी कल्याण यांना किरकोळ दुखापत झाली आहे, तर टाटा हेरिटेज शोरूम येथील कर्मचारी चेतन देशमुख यांच्या पायाला मुका मार लागला आहे. बघा असं कळलं की गाडी आपण कस्टमरला टेस्ट ड्राईव्ह देतो. तर आपल्याकडे कस्टमर आले होते. त्यांचे मिस्टर होते, त्यांची पत्नी होती व त्यांचा मुलगा होता. तर आपण त्यांचे व्हॅलिड डॉक्युमेंट घेऊन म्हणजे लायसन व त्या जे रीतसर प्रोसिजर ती करून आपण त्यांना टेस्ट ड्राईव्हसाठी गाडी पाठवली होती. त्यावेळी आमचा कस्टमर ॲडवायझर पण त्यांच्यासोबत होता. तर टेस्ट ड्राईव्ह देता देता ती गाडी ऑटोमॅटिक होती. टाटा सियारा डिझेलमध्ये ऑटोमॅटिक गाडी होती. तर ते त्यांचा ॲक्सिलेटरवर पाय पडून त्यांचा कंट्रोल सुटल्यामुळे ही दुर्घटना घडलेली आहे. पण देवाच्या दयाने एक मोठी जीवितहानी होण्याची टळलेली आहे.